Hello, my dear friends. How are you? Hope all of you are fine and good in your health. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या या नवीन सेशनमध्ये फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा चॅप्टर वाचणार आहे. फेस्टिवल्स म्हणजे काय? सण, जे आपण सणवार मनवतो ते असतात फेस्टिवल्स. आणि भारताचे नॉर्थ ईस्ट जो पार्ट आहे, ईशान्य भारत आहे जो, तर त्याचे जे फेस्टिवल्स आहेत तिथे मनवले जाणारे असे सणवार कोणते आहेत त्याच्या बाबतीत हा चॅप्टर आहे. खूप छान चॅप्टर आहे. सी, फेस्टिवल्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये जितकेही सण असतात, फेस्टिवल्स असतात, त्यांचं खूप जास्त महत्व असतं. कारण की त्याच्याने आपण काय करतो, रिक्रिएट करतो, आपल्या लोकांना भेटतो. ठीक आहे ना. सण साजरा करायच्या बहाने आपण खूप काही जे आहेत चांगल्या गोष्टी करतो. तर अशाच प्रकारे हे कोणते सण आहेत, काय आहे ह्याच्या बाबतीत आपण या चॅप्टरमध्ये वाचणार आहे. सो लेट्स रीड फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. Like always, we will start today with our warming up exercise. Chit chat, सर्वात आधी आपण गप्पा गोष्टी. There are some questions written here and we will answer those questions. First question बघा, do you like to celebrate festivals? काय तुम्हाला फेस्टिवल्स जे सणवार असतात त्यांना मनवणं, त्यांना सेलिब्रेट करणं आवडतं? सो ऑब्विसली प्रत्येकाला सणवार जे आहे ते आवडतात. सो याचा आन्सर काय होईल? येस, आय लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल्स. वाय डू यू एन्जॉय फेअर्स अँड फेस्टिवल्स? तुम्हाला जे फेस्टिवल्स असतात, सणवार असतात आणि फेअर्सचं म्हणजे काय असतं? जसे मेळे वगैरे लागतात हे ना, तुम्ही मेळ्यांमध्ये जात असाल, तर काय तुम्हाला हे सगळे आवडतात सणवार आणि फेअर्स? आणि का आवडतात? वाय डू यू एन्जॉय? ते तुम्ही का एन्जॉय करतात? आय एन्जॉय फेअर्स अँड फेस्टिवल्स बिकॉज ऑन फेस्टिवल्स वी विअर न्यू ड्रेसेस. आपण नवीन नवीन कपडे घालतो. वी एन्जॉय स्वीट्स अँड डेलिकेसीज. अशाच प्रकारे छान छान आपण जे आहे काही काही नवीन नवीन पदार्थ खातो आपण. ठीक आहे ना. वी मीट आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. आपण आपल्या मित्रांना भेटतो, रिलेटिव्सला भेटतो. दॅट्स वाय वी एन्जॉय दीज फेअर्स अँड फेस्टिवल्स. व्हॉट आर द डिफरंट फेस्टिवल सेलिब्रेटेड इन आवर स्टेट? आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात कोणते फेस्टिवल्स आहेत, कोणते सण आहेत जे की मनवले जातात? तर महाराष्ट्रात मनवणारे पहा, तुम्ही सांगा फटाफट, तुम्हाला वेळ देते मी. येस, व्हेरी गुड. तर जसं की गणेश चतुर्थी झालं, मकर संक्रांती झाली, गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, हे सगळे आपण आपल्या स्टेटमध्ये, आपल्या महाराष्ट्रात मनवतो हे फेस्टिवल्स. डू यू नो फेस्टिवल्स विच आर सेलिब्रेटेड इन अदर स्टेट्स? काय तुम्हाला दुसऱ्या कोणत्या स्टेट्समध्ये, दुसऱ्या प्रदेशांमध्ये कोणते फेस्टिवल्स मनवले जातात, काही त्यांच्या बाबतीत माहिती आहे? तर माहिती असेलच आहे, आय नो. आपण ह्याच्यात लिहू शकतो की येस, आय नो फेस्टिवल्स विच आर सेलिब्रेटेड इन अदर स्टेट्स लाईक उत्तरायण. उत्तरायण इन गुजरात, उत्तरायण होतं ना गुजरातमध्ये. आणि अशाच प्रकारे दुर्गा पूजा इन बेंगॉल, बेंगॉलींकडे दुर्गा पूजा होते. असे खूप सारे असतात. पोंगल असतं. हे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये बनवले जाणारे काही जे आहे सण आहेत. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सीझन्स अँड फेस्टिवल्स? जे वेगवेगळे सीझन्स असतात त्यांच्यामध्ये आणि फेस्टिवल्स मध्ये काय कोणता रिलेशन आहे, काय संबंध आहे? की सीझन्स म्हणजे काय झाले, जे मौसम असतात, ऋतू असतात, तर ऋतूंमध्ये आणि ह्याच्यामध्ये तर ऋतूशी संबंधितच असतात. जसं की आता मी उत्तरायण म्हटलं. उत्तरायण म्हणजे काय? मकर संक्रांती आपण जे म्हणतो, तर हे एका निश्चित टाइमलाच होतं, है ना. तर अशा प्रकारे वेगवेगळे सण आहे. गुढीपाडवा हाही एक सीझन मध्ये होतो स्पेसिफिक, तर त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, एक संबंध असतो. नेक्स्ट बघा, रीड द नेम्स ऑफ द फेस्टिवल सेलिब्रेटेड इन कंट्री. आपल्या देशमध्ये, आपल्या इंडियामध्ये मनवले झालेल्या अशा प्रकारचे हे इथे दिलेले आहेत काही फेस्टिवल्सचे नावं. डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट डाऊन वाय दे आर सेलिब्रेटेड. आपल्याला सांगायचं की हे का मनवले जातात. तर जसे की दिवाळी, होळी, रमजान, दसरा, क्रिसमस, मकर संक्रांती, पोंगल, हे सगळे का मनवले जातात? आय थिंक यू मस्ट बी नोईंग ऑल दिस, की दिवाळी का मनवतो आपण, होळी का मनवतो. तर वी विल डिस्कस इट लेटर. नेक्स्ट आहे, राईट डाऊन एनी 5 फीचर्स दॅट आर कॉमन टू ऑल फेस्टिवल सेलिब्रेशन्स. आपल्याला कोणते 5 अशा गोष्टी लिहायच्या आहेत ज्या की प्रत्येक सेलिब्रेशन्स मध्ये जे आहे कॉमन असतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सोचा की काय असू शकतं. लाईक इन ईच अँड एव्हरी सेलिब्रेशन वी प्रिपेअर डेलिकेसीज, वी प्रिपेअर स्वीट्स. ठीक आहे ना. आपण गोड बनवतो, काहीतरी गोड खातो, छान छान काही पदार्थ बनवतो खाय प्यायचे.
देन वी वेअर न्यू ड्रेसेस, आपण चांगले चांगले कपडे घालतो. वी मीट विथ आवर फ्रेंड्स, ठीक आहे, रिलेटिव्स, आपल्या संबंधींशी, रिलेटिव्हशी आणि आपल्या मित्रांशी भेटतो करतो. तर अशा प्रकारे खूप काही पॉइंट्स होऊ शकतात जे की कॉमन असतात. कोणत्याही रिलिजनशी, धर्माशी जुळलेलं असो, सेलिब्रेशनची जर गोष्ट येते, फेस्टिवल्सची जर गोष्ट येते, तर आपण या सगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे ना. तर हे सगळे कॉमन फीचर्स आहेत. नेक्स्ट बघा आता ह्याच्यात काय आहे. फ्रेम वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग टॉपिक्स एज पर इन्स्ट्रक्शन्स. नाव फेस्टिवल्स. फेस्टिवल्स वरती आपल्याला रिलेटेड वर्ब्स लिहायचे, म्हणजे क्रिया शब्द लिहायचे, आणि काही नाही असू शकत जे नुसते क्रिया असतील. फेस्टिवल्स म्हणजे काय, उत्सव, जे आपले सण असतात. तर सेलिब्रेट, वी सेलिब्रेट फेस्टिवल्स, ठीक आहे ना. अशाच प्रकारे आणि कोणते जे वर्ब्स आहेत जे ह्याच्याशी होऊ शकतात कनेक्टेड, तर ते बघा. सिंग, वी सिंग ऑन द फेस्टिवल्स, आपण गाणे म्हणतो, एन्जॉय करतो. वी एन्जॉय, ठीक आहे, वी एन्जॉय ऑन फेस्टिवल्स. वी डान्स ऑन फेस्टिवल्स. वी डेकोरेट आवर हाऊसेस ऑन फेस्टिवल्स, आपण डेकोरेट करतो, डेकोरेशन करतो ना आपल्या घराचं. वी क्लीन आवर हाऊसेस ऑन द फेस्टिवल्स. तर अशा प्रकारे ह्याच्यात काय काय वर्ब्स येतील, सिंग, एन्जॉय, डान्स, डेकोरेट, आणि काही तुम्ही सोचा, आणि काही शब्द असतील वर्ब्सच्या रिलेटेड जे की ह्याच्यात येऊ शकतात. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये हे शब्द आले. नेक्स्ट आहे म्युझिक, म्हणजे काय, संगीत. आता म्युझिकशी रिलेटेड आपल्याला ऍडजेक्टिव्ह लिहायचे, म्हणजे काय, विशेषण. म्युझिक, संगीतशी रिलेटेड आपल्याला ऍडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. लाऊड, आय लव्ह लाऊड म्युझिक, किंवा आय हेट लाऊड म्युझिक. मला लाऊड म्हणजे काय, जे खूप जोराचा असतो आवाज, जोराचा संगीत असतो, ते कुणाला आवडतो. जी नवीन पिढी असते तुमच्यासारखी, तुम्हाला खूप आवडते. आम्हा लोकांना, आमच्यासारख्या वयाच्या लोकांना एका वेळेनंतर आम्ही जे आहे नाही पसंत करत, आणि जे खूप म्हातारे असतात त्यांना तर अगदीच लाऊड म्युझिक सहन नाही होत. तर अशाच प्रकारे आणि कोणते ऍडजेक्टिव्ह होऊ शकतात म्युझिकशी रिलेटेड बघा. सुदिंग म्युझिक, ठीक आहे. नंतर क्लासिकल म्युझिक, पॉप म्युझिक, सॉफ्ट म्युझिक. तर तुम्ही अजून सोचा काय शब्द होऊ शकतात. आता आपण याच्यात 4 शब्द लिहिले, जे लिहू शकतो ते आहेत सुदिंग, क्लासिकल, पॉप, सॉफ्ट. हे 4 शब्द होऊ शकतात जे ऍडजेक्टिव्ह आहेत. ऑल दीज आर ऍडजेक्टिव्ह. आता नेक्स्ट बघा, डान्स. डान्सच्या रिलेटेड आपल्याला नाउन्स लिहायचे, म्हणजे फर्स्ट वी हॅव फिल्ड द वेब विथ वर्ब्स. Second, we have filled the web with adjectives, and in the third, we are filling the web with nouns, related nouns. संज्ञा शब्द कोणते आहे. डान्स, स्टेप्स. डान्स मध्ये स्टेप्स असतात, तुम्हाला माहिती आहे की, म्हणजे की तसेच पर्टिक्युलर स्टेप्स करायचे असतात. नेक्स्ट काय आहे, रिदम. डान्स रिदम. डान्स ट्रूप, म्हणजे जो एक ट्रूप असतो, म्हणजे काय, खूप सारे लोक असतात त्याच्यात करतात. Dance forms, there are different dance forms. Costumes, we wear different types of costumes in dance. ठीक आहे ना. हे सगळे काय झाले, ऑल दीज आर रिलेटेड नाउन्स विथ टू डान्स. तर हे तुम्ही बघितलं की हे सगळे शब्द जे आहेत आपण वर्ब्स, ऍडजेक्टिव्ह अँड नाउन्स. एक्झाम मध्ये जेव्हा येतं तर तुम्हाला या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल की जो शब्द विचारलाय तसाच लिहा. इफ जर तुम्हाला जे आहे अशा प्रकारचं काही नाही लिहिलंय, तर तुम्ही अगदी फ्री आहात की तुमच्या मनात जे येत आहे त्या शब्दाला सोचून तुम्ही तो शब्द लिहू शकता. पण जर असं नाहीये, अशा प्रकारचं काही लिहिलंय, तर तुम्ही बाउंडेड आहात की तुम्हाला तसे शब्द लिहायचे आहेत. आता बघा, फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. तुम्हाला जर सांगितलं होतं नॉर्थ ईस्ट या क्षेत्रामध्ये बनवले जाणारे काही फेस्टिवल्सच्या बाबतीत या चॅप्टरमध्ये जाणकारी दिली जाईल, जे की खूप छान छान फेस्टिवल्स आहेत. तुम्ही कधी होऊ शकतं नाव ऐकलंही असा किंवा नाही पण ऐकले असू शकतात. तर वाचायच्या आधी आज आपण जे आहे हा सेशन इथे क्लोज करतोय. नेक्स्ट सेशन पासून आपण चॅप्टर रिडिंग स्टार्ट करूया. सो लेट्स स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइज. जे आपल्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते आज आपण करूया. सो लाईक एज यू कॅन सी, फर्स्ट क्वेश्चन ऑफ वॉर्मिंग अप एक्सरसाइज. डू यू लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल्स? येस, आय लाईक एव्हरी फेस्टिवल सेलिब्रेटेड इन महाराष्ट्र. तर हो, मला प्रत्येक सण आवडतो जो की महाराष्ट्रात सेलिब्रेट केला जातो. Why do you enjoy fairs and festivals? Because they are all fun and merry making. कारण की त्याच्यात खूप फन असतं, मस्ती असते, आणि मेरी मेकिंग, आपण खूप मजा करतो.
We wear new dresses, eat sweets, buy things we like and meet friends and relatives. तर आपण काय करतो, आपण नवीन कपडे घालतो, गोड खातो आणि नवीन वस्तू विकत घेतो आणि जे वी लाईक अँड मीट फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह, आपले मित्रांना आणि आपले रिलेटिव्हला भेटतो. व्हॉट आर द डिफरंट फेस्टिवल्स सेलिब्रेटेड इन आवर स्टेट? महाराष्ट्रात कोणते असे फेस्टिवल्स आहेत जे मनवले जातात? दिवाळी, गणेश चतुर्थी, दशेरा, होळी, संक्रांती, गुढीपाडवा, रमजान, ईद, क्रिसमस, हे सगळेच जे आहे महाराष्ट्रात आपण मनवतो. डू यू नो फेस्टिवल्स विच आर सेलिब्रेटेड इन अदर स्टेट्स? दुसऱ्या राज्यांमध्ये कोणते असे फेस्टिवल्स आहेत जे मनवले जातात? तर बैसाखी इन पंजाब, पोंगल इन तामिळनाडू, ओणम इन केरला, दुर्गा पूजा इन बेंगॉल, रथयात्रा इन ओडिशा, छठ इन उत्तर प्रदेश. तर अशा प्रकारे हे काही आपण जे आहे वेगवेगळ्या स्टेट्सचे नावं दिलेत आणि त्यांच्यात कोणते सेलिब्रेट होतात फेस्टिवल्स ते पाहिले. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सीझन्स अँड फेस्टिवल्स? सीझन्स मध्ये, ऋतूंमध्ये आणि फेस्टिवल्स मध्ये काय संबंध आहे? मोस्ट ऑफ द फेस्टिवल्स आर रिलेटेड विथ हार्वेस्टिंग अँड सोईंग सीझन्स. म्हणजे जास्त तर जितकेही आपले फेस्टिवल्स असतात, सण असतात, ते हार्वेस्टिंग म्हणजे जेव्हा बुवाई होते वस्तूंची आहे ना, आपण काही नवीन वस्तू आपल्या खेतांमध्ये जे आहे करतो, तर तेव्हा त्याच्याशी रिलेटेड असतात अँड बेस्ड ऑन द ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज ऑफ द फार्मर्स ऑफ द स्टेट्स. फार्मर्स जे असतात, कृषक असतात, त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात की जेव्हा ते लोक शेतांमध्ये जाऊन जे आहे काम करतात आणि जेव्हा त्यांची फसल होऊन जाते तर त्याच्याशी रिलेटेड संबंध असतो. तर अशा प्रकारे सीझनशी संबंध असतो याचा. नाउ रीड द नेम्स ऑफ द फेस्टिवल्स अँड सेलिब्रेटेड इन आवर कंट्री अँड राईट डाऊन वाय दे आर सेलिब्रेटेड. तर बघा, सगळ्यात पहिले दिवाळी. दिवाळी का मनवतो आपण? इट मार्क्स लॉर्ड कृष्णास ट्रायम्फ ओव्हर नरकासूर. तर भगवान कृष्ण जे होते त्यांनी नरकासूरवरती विजय हासिल केली होती. पीपल वर्शिप लक्ष्मी द गॉडेस ऑफ वेल्थ फॉर फ्युचर प्रॉस्पेरिटी. तर लोक काय करतात? लक्ष्मी देवीची पूजा करतात, जी की वेल्थची म्हणजे की आपली धन धान्य सुख समृद्धीची देवी आहे, फॉर फ्युचर प्रॉस्पेरिटी, ताकी ते पुढे जाऊन जे आहे नेहमी चांगले राहे. आणि दिवाळीत जे आहे तुम्हाला माहितीच आहे की राम रावणचंही आपण त्याशी पण रिलेट करतो की प्रभू रामचंद्र जे आहे ते 14 वर्षांनी परत आले होते अयोध्येला, म्हणून दिवाळी मनवतात. हे एक कारण आहे. होळी, इट सिग्निफाईज द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर इव्हिल, म्हणजे की जे बुराई पे अच्छाई की विजय ज्याला म्हणतात है ना, तर ते त्याला सिग्निफाय करतं. इट ऑल्सो रिलेट्स टू द ग्रेट डिवोटी प्रल्हाद हु वर्शिप्ड लॉर्ड विष्णू. आणि ह्याच्याच बरोबर भक्त प्रल्हादची कहाणी पण, जे की भगवान विष्णूचे फार मोठे भक्त होते, त्यांच्याशी पण रिलेटेड एक कहाणी होळीची. देन रमजान येतं. दिस फेस्टिवल, ईद उल फित्र, इज सेलिब्रेटेड आफ्टर फास्टिंग द होल मंथ ऑफ रमजान. रमजानच्या पूर्ण महिन्याभर जे आपले मुस्लिम भाऊ बहीण असतात ते लोक जे आहे पूर्ण फास्ट ठेवतात, म्हणजे उपास ठेवतात, दिवसभर पाणी सुद्धा नाही पियत. आणि ईद उल फित्र जेव्हा ईद येते तेव्हा ते लोक आपलं जे आहे उपास तोडतात. अशा प्रकारे मग आहे दसरा, दशहरा. दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन द मेमोरी ऑफ लॉर्ड राम्स विक्ट्री ओव्हर रावण. तर दशहरा का मनवतात? भगवान रामनी रावणला त्या दिवशी काय केलं होतं? मारलं होतं, तर त्याच्या आठवणीत हे मनवलं जातं. इट सिग्निफाईज द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर इव्हिल. तर जितकेही तुम्ही पहा आपले फेस्टिवल्स, ते सगळ्यांमध्ये हेच दाखवतंय की जे आहे चांगलं जे असतं, अच्छाई असते, ती हमेशा जीतते बुराईवरती. क्रिसमस, दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड ऑन 25th डिसेंबर एज ऑफ द बर्थ ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. तर जीसस क्राइस्टचा बर्थ मनवला जातो 25 डिसेंबरला, क्रिसमसच्या दिवशी. पोंगल, पोंगल इज सेलिब्रेटेड इन तामिळनाडू इन द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. जो हार्वेस्टिंग सीझन असतो तेव्हा जे आहे तामिळनाडूमध्ये पोंगल हा मनवला जातो. मग आहे राईट डाऊन आणि 5 फीचर्स दॅट आर कॉमन टू ऑल फेस्टिवल सेलिब्रेशन्स. काही 5 फीचर्स जे आहेत जे की प्रत्येक सणावाराशी रिलेटेड असतात, कोणत्याही धर्म जातीचा असो. सेफ गार्डिंग कल्चरल हेरिटेज, जे आपलं कल्चरल हेरिटेज आहे, परंपरा आपले जितकेही हे सगळे आहेत का है ना, कल्चरशी रिलेटेड, आपल्या संस्कृतीशी रिलेटेड, त्याला वाचवून ठेवायचं म्हणून आपण बनवतो. एक्सप्रेसिंग रिलिजियस सेंटिमेंट्स, प्रत्येक सणवार कोणत्या ना कोणत्या धर्माशी रिलेटेड असतो, तर त्याच्याशी सेंटिमेंट्सही जुळले असतात, तर त्याला एक्सप्रेस करणं, त्याला दाखवणं, आपण खुशी जाहीर करतो. म्युझिक, डान्सेस इन मोस्ट ऑफ द फेस्टिवल, जास्त तर फेस्टिवल्स मध्ये, सणावारांमध्ये आपण गाणे म्हणतो, डान्स करतो, तर तेही दाखवलं जातं.
एन्जॉयमेंट, गुड ड्रेसेस अँड फूड, एन्जॉय करतात सगळे, चांगले कपडे घालतात, छान छान जे आहे फूड खातात. मीटिंग फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह, आणि आपल्या मित्रांशी आणि रिलेटिव्हशी भेटायचं. हे सगळ्या ज्या आहे गोष्टी कोणत्याही फेस्टिवलमध्ये एकसारख्याच असतात. सो आज आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज केली आहे. इन द नेक्स्ट सेशन वी विल स्टार्ट द चॅप्टर अँड रीड व्हॉट इज इन इट. सो टिल देन, बाय, हॅव अ नाईस डे, थँक यू.